नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. काही दिवसांपूर्वी मी भाकरीचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावर तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि आता भाकरी आहे म्हटल्यावर आपल्याला झणझणीत पिठलं तर हवंच. तर इथे मी 5 ते 6 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. मिक्सरमध्ये केलेल्या ठेच्यापेक्षा असा खलबत्त्यात कुटून केलेला ठेचा चवीला खूपच छान लागतो. तर हे पहा, एकदम बारीक असा आपला मिरची आणि लसूणचा ठेचा करून झालेला आहे. आता एका पातेल्यामध्ये मी 2 मोठे चमचे बेसन घेऊन त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून ते छान फेटून घेणार आहे. आपण डायरेक्ट जर उकळी आलेल्या पाण्यामध्ये बेसन पीठ घालायला गेलो तर बराच वेळा त्याच्या गाठी बनतात आणि मग त्या व्यवस्थित शिजत नाही आणि त्याची चवही बिघडते. त्यामुळे अशा पद्धतीने बेसन पीठ आधी पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये पळीभर तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. त्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. कांदा 5 ते 6 मिनटं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये आपण केलेली हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. आता ही मिरचीसुद्धा 1 मिनिटभर तेलामध्ये आपण छान परतून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून ते व्यवस्थित हलवून घेऊयात. आता यामध्ये आपण मगाशी केलेलं बेसन पीठ आणि पाण्याचं मिश्रण घालून छान उकळी काढून घेऊयात. काहींना घट्ट तर काहींना सरसरीत असं पिठलं आवडतं. त्यामुळे आपल्या चॉईसप्रमाणे आपण इथे पाणी ॲडजस्ट करून घेऊयात. तुम्हाला जर वाटलंच की पिठलं आपलं खूप घट्ट होतंय तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून त्याला छान उकळी काढून घ्या. अगदी साधं सोपं आणि झटपट होणारं हे पिठलं म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचं पहिलं प्रेम. आता यावर मस्त भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि गरमागरम भाकरीसोबत हे आपलं झणझणीत पिठलं सर्व्ह करायचं. आणि सोबतीला मस्त फोडलेला कांदा आणि तळलेली मिरची असली की सोने पे सुहागा. चला तर मग या पावसाळ्याच्या थंडगार वातावरणामध्ये गरमागरम पिठलं आणि भाकरी खात मी टीव्हीची मजा घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.